नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या अशा इतिहासाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत। सामाजिक सुधारणा, भारतामध्ये ज्या काही सामाजिक सुधारणा झाल्या 19व्या शतकामध्ये, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। अगदी सामाजिक सुधारणेची गरज का पडली किंवा सामाजिक सुधारणा कशा पद्धतीने झाल्या, त्याचे परिणाम समाजावरती काय झाले, हे आपण टप्प्याटप्प्यानं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। इतिहासाचा अभ्यास कसा करायचा याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी यापूर्वीच बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की इतिहासाचा अभ्यास आपण नक्का कशा पद्धतीनं करू शकतो। ओके, तर त्यापैकीच एक पार्ट म्हणजेच घटना एखादी असते, त्या घटनेला आपण 3 काळामध्ये बघतो: भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ। त्याच पद्धतीनं एखाद्या घडलेल्या घटनेला कारण आहे ते भूतकाळामध्ये असतं, त्यावेळेची काहीतरी वर्तमान परिस्थिती असते, त्याचे परिणाम हे भविष्यकाळात झालेले असतात। त्याचप्रमाणे सामाजिक सुधारणा सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत। तर या व्हिडिओमध्ये सामाजिक सुधारणा आपल्या देशामध्ये कशा पद्धतीनं सुरू झाल्या किंवा आपल्याकडे ज्या काही सामाजिक सुधारणा झाल्या त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो पहा, 19व्या शतकामध्ये म्हणजे 1800च्या पुढे 19व्या शतकामध्ये आपल्याकडे सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत असा एक गट तयार झालेला होता। याचा अर्थ असा होतो की समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडतात हे सर्वांना मान्य, म्हणजे जे काही सुधारक आहेत त्यांना मान्य होत्या, परंतु सामाजिक सुधारणेचे जे प्रवाह होते ते वेगवेगळे होते। ते नक्की कशा पद्धतीचे सामाजिक सुधारणेचे प्रवाह होते ते आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पाहूयात। ओके, तर चला मग इथे 3 प्रकारचे प्रवाह होते। पहिला प्रकार होता जे काही पाश्चात्य शिक्षण होतं। पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव असणारे जे काही लोक होती त्यांचा असा विचार होता की आपल्या समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात त्यांना काढण्यासाठी किंवा त्या बदलण्यासाठी आपल्याला पाश्चात्य विचारांचा विचार करावा लागेल, पाश्चात्य विचार अनुसरावे लागतील आणि त्याच्यानुसार बदल घडवावे लागतील, असा एक मांडणारा गट होता। त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की ब्राह्मो समाज आहे, दुसरा आहे प्रार्थना समाज त्याच्यामध्ये। ओके, तर 2 समाजाची जी कामं आहेत ती या पाश्चात्य विचाराने प्रभावित होऊन पाश्चात्य विचारांच्या बेसवरती आपल्याकडे बदल घडवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो। ओके, तर दुसरा जो गट आहे तो दुसरा गट असा आहे की जी भारतीय संस्कृती आहे, ती भारतीय संस्कृती जी आहे ती सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे असा मानणारा हा गट होता। आता या गटाचं म्हणणं असं होतं की भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे, त्याच्यामुळे त्याच्यात झालेले जे काही चुका असतील त्या बदलण्यासाठी सुद्धा भारतीय संस्कृती ही सफिशियंट आहे, तिथूनच आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो, परंतु आपल्याला इतर कोणत्या पाश्चात्य विचारांची आवश्यकता नाही असा मानणारा हा भारतीय संस्कृतीचा मानणारा गट होता आणि त्याच्यानुसारच बदल करू इच्छिणारा गट होता। त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की आर्य समाज आहे, स्वामी दयानंद सरस्वतींचा, त्याच्यानंतर रामकृष्ण मिशन आहे। या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की रामकृष्ण मिशन असेल, आर्य समाज असेल, हा जो एक वेगळा गट आहे, दुसऱ्या प्रवाहाचा गट आहे। ओके, सगळ्यांना समाज सुधारणा करायच्या आहेतच, परंतु या ज्या समाज सुधारणा आपण करतोय तर त्या करण्याचे जे मार्ग आहेत ते वेगवेगळे आहेत। सगळ्यांचा टार्गेट एकच आहे, भारतीय समाजामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत, सुधारण्याची गरज आहे, सामाजिक सुधारण्याची गरज आहे, सुधारणा ही झालीच पाहिजे, परंतु करण्याचे जे प्रवाह आहेत, समाज सुधारणा करण्याचे प्रवाह ते वेगवेगळे। हा पहिला प्रवाह होता पाश्चात्य विचारांचा प्रभाव पडलेला, म्हणजे पाश्चात्य विचारांचं अनुसरण करून आपल्याकडे बदल घडवायचे, हा असा प्रवाह। दुसरा होता आपलेच विचार किंवा आपली संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे, त्या संस्कृतीच्या फक्त पुनर्जीवनाची आवश्यकता आहे, तर ते करणारा गट होता। तिसरा गट असा मांडणारा होता की हे प्रवाह म्हणजे तुम्ही धर्म, जाती वगैरे हा बाजूला ठेवून जे काही समाजामध्ये कनिष्ठ वर्ग आहे त्या कनिष्ठ वर्गाला सुधारणं, म्हणजे कनिष्ठ वर्गाच्या मध्ये सुधारणा घडवून आणणं म्हणजेच समाज सुधारणा होय। कनिष्ठ वर्गामध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणणं म्हणजेच समाज सुधारणा होय असा मानणारा गट होता। याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की सत्यशोधक समाज, त्याच्यानंतर तुम्हाला अजून सांगता येईल की जस्टिस पार्टी जी मद्रासमध्ये सुरू होती, जस्टिस पार्टी। ओके, तर यांच्या माध्यमातून हा एक गट तयार झालेला होता। म्हणजे 3 गट आपल्याला दिसतात सामाजिक सुधारणांमध्ये। 19व्या शतकामध्ये आपल्याला 3 गट अभ्यासावे लागतात सुरुवातीच्या काळामध्ये। एक पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव असणारा, दुसरा आपली जी संस्कृती आहे सर्वश्रेष्ठ संस्कृती मानणारा, त्याच्यानंतर तिसरा असा वर्ग आहे की दोन्हींपेक्षा वेगळा, म्हणजे समाजामध्ये जात, धर्म, भेद हा सगळा भेदभाव न करता कनिष्ठ वर्ग आणि वरिष्ठ वर्ग याच्यावरून कनिष्ठ वर्गामध्ये सामाजिक सुधारणा केल्या तर आपोआपच सुधारणा होतील, समाज सुधरेल असा मानणारा हा गट होता। ओके, तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त पाश्चात्य विचारांचा जो प्रभाव पडलेला गट होता त्यापैकी ब्राह्मो समाज जो आहे तो ब्राह्मो समाज पुढे पाहण्याचा प्रयत्न करू, डीपली पाहण्याचा प्रयत्न करू। परीक्षेला इथपर्यंतचे जे काही प्रश्न याच्यावरती कुठेही असा खास प्रश्न पडेल असं सांगता येत नाही, परंतु हे जे काही ब्राह्मो समाज असेल, प्रार्थना समाज असेल,
आर्य समाज आहे, रामकृष्ण मिशन आहे, अजून थिओसॉफिकल सोसायटी आहे, देवबंद चळवळ असेल, सत्यशोधक समाज आहे, जस्टिस पार्टी आहे. हे वेगवेगळ्या याच्यातून आपण पुन्हा त्याचे लेक्चर शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. याच्यासाठी लेक्चर सुद्धा पाहण्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पोलीस भरती संदर्भात येणारा प्रत्येक व्हिडिओ आम्ही तुम्हाला पोहोचवण्याचा तुमच्यापर्यंत नक्कीच प्रयत्न करू. ओके, चला तर मग आजचा पुढचा आपण पार्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू. ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाची जी स्थापना आहे ती आपल्याला माहिती आहे कधी झालेली आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना ही 1828 मध्ये झाली. ब्राह्मो समाज 1828 मध्ये स्थापन झालेला आहे. आता ह्या ब्राह्मो समाजाची स्थापना, आता हा सुद्धा पाश्चिमात्य विचारांचा आहे वगैरे, कसा आहे, का आहे, हे आपण सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना आपल्याला 1828 ला झालेली दिसून येते. आता याची स्थापना करणारी व्यक्ती कोण आहे? राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय या व्यक्तीनं ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती. आता ही जी व्यक्ती आहे राजा राममोहन रॉय हे त्यांचं मूळ नाव आहे. ओके, परंतु त्यांच्या नावापुढे हे जे काही राजा हे नाव लागतं ते इथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न बनू शकतो. राजा ही पदवी राममोहन रॉय यांना कोणी दिली? तर याच्यामध्ये राजा ही पदवी देणारी व्यक्ती आहे त्यांना अकबर शाह दुसरा. आता अकबर शाह दुसराने राममोहन रॉय यांना राजा ही पदवी का दिली हा प्रश्नचिन्ह आपल्यासाठी. बरोबर आहे, आपण नेहमी शोधतो की कारण काहीतरी असतं. बरोबर आहे. आता याच्या मागचं कारण काय होतं की अकबर शाह दुसरा हा जो काही राजा आहे त्याची पेन्शन इंग्रजांनी बंद केलेली होती. ती पेन्शन पुन्हा सुरू व्हावी याच्यासाठी लंडनमध्ये जाऊन प्रयत्न केलेले होते राममोहन रॉय यांनी. म्हणून त्यांनी त्यांच्यावरती प्रभावित होऊन अकबर शाह दुसराने राजा ही पदवी राममोहन रॉय यांना दिली. तिथपासून राजा राममोहन रॉय हा प्रश्नाचं आपलं उत्तर असेल. राजा ही पदवी कोणी दिलेली आहे? अकबर शाह दुसरा. मित्रांनो, 1 मार्क्स इथं तुमचा कव्हर होऊ शकतो. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट, ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत? तर राजा राममोहन रॉय. इथं दुसरा प्रश्न बनू शकतो. तिसरा लगेचच प्रश्न मित्रांनो इकडे की ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली? ऑगस्ट 1828 मध्ये झालेली आहे. हा तिसरा प्रश्न बघा. इथंच आपल्याला 3 प्रश्न मित्रांनो दिसून येतात लगेचच. चला तर मग पुढचे आपण प्रश्नांची तयारी करू किंवा पुढचा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करू. परीक्षेचा पार्ट तर आहेच, सोबतच तुम्हाला इतिहास सुद्धा समजून घेता मदत होईल. आता बघा, राजा राममोहन रॉयने ब्राह्मो समाजाची स्थापना केली ही महत्वाची गोष्ट. आता त्याला आपण समजून कशा पद्धतीनं घेऊ शकतो हा पुढचा पार्ट तुम्ही लक्षात घ्या. ही जे कोणी व्यक्ती राजा राममोहन रॉय त्यांची स्टोरी आपल्याला पूर्ण पाहणं आवश्यक ठरणार आहे. आता राममोहन रॉय यांचा जन्म हा 22 मे 1772 मधला आहे. इथं तुम्हाला एक चौथा प्रश्न मित्रांनो तयार होतोय लगेचच. 22 मे 1772 त्यांचा जन्म. 5वा प्रश्न लगेचच, त्यांचा जन्म कुठल्या गावात झाला? की राधानगर या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. हे राधानगर कुठे आहे? हुगळी जिल्ह्यामध्ये, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. पश्चिम बंगाल राज्यामध्ये हुगळी जिल्ह्यामध्ये ब्राह्मो समाजाचे जे संस्थापक आहेत राजा राममोहन रॉय यांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतोय. आता इथे महत्वाची गोष्ट आहे, एक तारीख लक्षात ठेवायचं. राधानगर या गावाचं नाव हा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो. ओके, त्यांचं मृत्यूचं ठिकाण सुद्धा विचारलेलं आहे, मृत्यूचं इसवी सन सुद्धा विचारलेलं आहे, साल सुद्धा विचारलेला आहे. तेही आपल्याला पुढे पाहायचं आहे. पहा, आता यांचा जन्म झालेला आहे राधानगर या गावामध्ये, हुगळीमध्ये, पश्चिम बंगालमध्ये. आता त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी, आता हा त्यांचा जो जन्म झालेला आहे हा सनातनी परिवारामध्ये झालेला आहे. आता यांचा जन्म झाल्याच्या नंतर 15व्या वर्षी यांनी एक पुस्तिका लिहिली, जिला आपण कादंबरी म्हणू, कादंबरी लिहिली. त्या कादंबरीमध्ये त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केलेला होता. आता मूर्तीपूजेला विरोध केला असल्या कारणानं, वडील सनातनी विचारांचे असल्या कारणानं त्यांना वयाच्या 15व्या वर्षी घराच्या बाहेर काढलं. आता तिथून त्यांनी पूर्णपणे भारत भ्रमण केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की भारतामध्ये सामाजिक सुधारणांची आवश्यकता आहे आणि सामाजिक सुधारणा करण्यासाठी एक संघटना असणं आवश्यक आहे. आता ही जी काही संघटना आहे ती कशा पद्धतीनं उभी करायची हा प्रश्न आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, सामाजिक सुधारणा करण्यासाठी एकच व्यक्ती अशी पटकन कुठलीही समाज सुधारणा करू शकत नाही. त्याच्यासाठी मागे बॅकअप असावा लागतो, हे आपल्याला आजही माहिती आहे. आणि आजही ते राजकारणात पकडा किंवा सामाजिक सुधारणात पकडा, ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. ओके, त्यात संघटना खूप महत्वाची. म्हणून यांनी 1815 मध्ये आत्मीय सभा, मुद्दा लक्षात घ्या खूप महत्वाचा आहे, आत्मीय सभा नावाची एक संघटना स्थापन केली. आता आत्मीय सभेच्या माध्यमातून ते सामाजिक सुधारणेला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये आपण इंग्रजी शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा सांगू शकतो की इंग्रजी शिक्षणाला प्रमोट करण्याचं काम किंवा इंग्रजी शिक्षण भारतात सुरू झालं पाहिजे अशी मागणी करणारे सुद्धा कोण आहेत? ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, शिक्षणात तर आहेतच,
इंग्रजी शिक्षण सुरू झालं पाहिजे या मताचे ते होतेच, पण सोबतच आपण आज जो कायदा बघतो की हिंदू धर्मामध्ये वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये जी काही म्हणजे मुलगी असेल तर तिचा वाटा किंवा हिस्सा हा जो प्रकार आहे आता दिला जातो 2005चा जो काही कायदा आहे, समजतंय, तर हा कायदा त्यावेळेस सुद्धा करून घ्यावा अशी मागणी करणारे सुद्धा राजाराम मोहन रॉय होते. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता इथं तुमच्यासाठी एक प्रश्न मित्रांनो तयार झालेला आहे की आत्मीय सभा स्थापन कधी केली? 1815 किंवा 1815 मध्ये कोणती सभा स्थापन केली? आत्मीय सभा. हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 1817 मध्ये डेव्हिड हेयर, आता ह्या डेव्हिड हेयरला सोबत घेऊन त्यांनी त्याला शिक्षणासाठी मदत केली, इंग्रजी शिक्षण स्थापन करायला किंवा इंग्रजी शाळा सुरू करायला मदत केली. याच्यात मदतीनं याला मदत केल्याच्या नंतर त्यांनी जी शाळा सुरू केली त्या शाळेमध्ये हाय इंग्लिश स्कूल, त्याला आपण ॲग्लो हिंदू कॉलेज असं, ॲग्लो हिंदू शाळा असं सुद्धा म्हणतात, तर त्याच्यामध्येच देवेंद्रनाथ टागोर यांचं सुद्धा शिक्षण झालेलं आहे. तेहीच पुढे या समाजाच्या वाढीस कारणीभूत ठरलेले आहेत देवेंद्रनाथ टागोर. ते कशा पद्धतीने ठरले ते आपण पुढे पाहू, पण इथं लक्षात घ्या 1815 आत्मीय सभेची स्थापना. 1818 मध्ये मित्रांनो 1818 मध्ये त्यांनी त्यांच्या फॅमिलीमध्ये असा एक इन्सिडेंट घडला, तिथून त्यांनी सतीच्या प्रथेला विरोध करायला सुरुवात केली. आता सतीची प्रथा काय आपल्याला सर्वांना माहिती आहे. 1818 पासून त्यांनी विरोध करायला सुरुवात केला. एमपीएससीला क्वेश्चन येऊन गेला होता की कधीपासून सुरुवात केलेली होती त्या विरोध करायला. 1818 पासून त्यांनी जो विरोध करायला सुरुवात केलेला होता त्याचा त्यांना फळ कधी मिळालं बघा, सक्सेस मिळालं 4 डिसेंबर 1829 या दिवशी लॉर्ड विल्यम बेंटिक. आता इथं मुद्दा लक्षात घ्या, लॉर्ड विल्यम बेंटिक. आता लॉर्ड विल्यम बेंटिक याने हा कायदा केलेला होता. त्यावेळेचा हा व्हाईसरॉय होता, भारताचा गव्हर्नर होता. याने हा कायदा केलेला होता लॉर्ड विल्यम बेंटिकने, सती प्रथा बंदी कायदा. त्याच्यासाठी प्रयत्न कोणी केले होते की राजा राममोहन रॉय. हा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक हे नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना एकेश्वरवादाचा प्रचार करण्यासाठी सुद्धा त्यांनी एक कॉलेजची स्थापना केलेली होती. तो कॉलेज कोणता होता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. एकेश्वरवादाचा प्रचार करण्यासाठी स्थापन केलेलं कॉलेज वेदांत कॉलेज 1826 मध्ये याची स्थापना केलेली होती कोलकातामध्ये. लक्षात घ्या, परीक्षेसाठी खूप महत्वाचा मुद्दा हा सुद्धा. कोलकातामध्ये 1826 मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली होती. 4 डिसेंबर 1821 या दिवशी त्यांनी संवाद कौमुदी हा पाक्षिक सुरू केलेला होता. संवाद कौमुदी. आता संवाद कौमुदी हा जो पाक्षिक आहे याच पुढे आपण ब्राह्मो समाजाचं काम करताना पाहिलेलं आहे. 4 डिसेंबर 1821 ही त्या संवाद कौमुदीची स्थापना डेट आहे. पाक्षिक आहे तो संवाद कौमुदी. ओके, आता हा मुद्दा महत्वाचा आपल्यासाठी असणार आहे. आता याच्या पुढे ब्राह्मो समाजाबद्दल आपल्याला पूर्ण माहिती घ्यायची आहे. ब्राह्मो समाज कशा पद्धतीनं काम करत होता, मूर्तीपूजेला विरोध केलेला होता ब्राह्मो समाजानं. आता ब्राह्मो समाज कशा पद्धतीनं काम करतोय हे आपल्याला यापुढे पाहायचं आहे. आता ब्राह्मो समाजाबद्दल सांगायचं झालं तर मूर्तीपूजेला विरोध केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर जे ब्राह्मो समाजाचे संस्थापक आहेत राजाराम मोहन रॉय यांचे जे विचार आहेत ते विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या समाजाने खूपच मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. मित्रांनो, ब्राह्मो समाज समजून घेत असताना आपल्याला याही गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे की ब्राह्मो समाजाचे जे संस्थापक आहेत राजाराम मोहन रॉय, ओके, यांचा जो मृत्यू आहे याच्या पुढे आपण मृत्यू त्यांचा पाहणार आहे. मृत्यू जो आहे त्यांचा तो 27 सप्टेंबर 1833 मध्ये लंडनमधील ब्रिस्टॉल या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, ब्रिस्टॉल या ठिकाणी झालेलं लंडनमध्ये. इथं परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. हे ठिकाण त्यांनी विचारलेलं होतं पोलीस भरतीसाठी. इथं एक तुम्हाला IMP क्वेश्चन बनतो. तुम्ही डेट सुद्धा लक्षात ठेवा किती, इसवी सन 1833 मध्ये झालेला आहे. ओके, तर पुढचा जो मुद्दा आहे की राजाराम मोहन रॉय राजा का म्हणतात हे आपण सुरुवातीच्या भागामध्ये बघितलं, किंवा आता तुम्हाला ह्या राजा राम मोहन रॉय यांना इतर नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यापैकी बघा, भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून सुद्धा राजाराम मोहन रॉय यांची ओळख आहे. आता याला कारण काय असं आहे की भारतीय प्रबोधनाचे जनक, कारण भारतामध्ये जे प्रबोधनाला सुरुवात, सामाजिक प्रबोधनाला जी काही सुरुवात झाली, ब्राह्मो समाज हा पहिला असा समाज आहे की त्याने भारतीयांमध्ये प्रबोधनाला सुरुवात केलेली आहे. म्हणून भारतीयांच्या याच्यामध्ये भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून राजा राम मोहन रॉय यांची ओळख आहे. मित्रांनो, हा एक मुद्दा लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आद्य प्रवर्तक, सुरुवातीचे हे परिवर्तन करणारे, समाजामध्ये बदल घडवून आणणारे आहेत, आद्य प्रवर्तक आहेत. दुसरी गोष्ट, नव्या युगाचे अग्रेसर म्हणून सुद्धा यांची ओळख आहे. आता नव्या युगाचे अग्रेसर यांनी मॅकनिकोल नावाचा एक इतिहासकार आहे. मॅकनिकोल हा सुद्धा MPSCL प्रश्न येऊन गेलाय. नव्या युगाचे अग्रेसर
म्हणून कोणाची ओळख, तर राजा राममोहन रॉय. पण नव्या युगाचे अग्रेसर असं राजा राममोहन रॉयनं कोणी म्हटलेलं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर राहील आपलं मॅकनिकोल. मॅकनिकोल या इतिहासकाराने नव्या युगाचे अग्रेसर म्हणून राजा राममोहन रॉय यांना म्हटलेलं आहे. त्यांचा मृत्यू आपण पाहिलेला आहे की 1833 मध्ये. आता एखादी संघटना उभी केली तर त्या संघटनेमध्ये जे कोणी संस्थापक असतात त्यांच्या मृत्यूनंतर ती संघटना थोडीशी ढासळते. ओके, आता त्याच पद्धतीनं इथं सुद्धा असंच झालेलं आहे की 1833ला यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर 1840 पर्यंत, एक साधारणतः 40-41 पर्यंत ही संघटना आपल्याला ढासळलेली दिसून येते. तिला पुन्हा सांभाळण्याचं काम किंवा तिला पुन्हा जिवंत ठेवण्याचं काम किंवा तिला पुढे वाढवण्याचं काम नक्की कोणी केलं हेही पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता याच्यामध्ये आपण त्यांची पूर्ण स्टोरी पुढे पाहूयात की नक्की कशा पद्धतीनं पुढे हा समाज वाढलेला आहे. राजारामांच्या मृत्यूनंतर देवेंद्रनाथ टागोर यांनी ही संघटना पुढे वाढवण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, यांचा या समाजामध्ये, ब्राह्मण समाजामध्ये 1841 मध्ये ते समाजामध्ये प्रवेश करून आलेले आहेत. 1841 नंतर यांनी समाजाची जी धुरा आहे ती सांभाळलेली आहे. याच्यापूर्वी देवेंद्रनाथ टागोरांबद्दल एक गोष्ट लक्षात घ्या, 1838-39 मध्ये यांनी तत्वबोधिनी सभा स्थापन केलेली होती. परीक्षेला हा सुद्धा प्रश्न मित्रांनो येऊन गेलेला आहे. ब्राह्मण समाज परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा पाठ ठरतो. आता याच्यावरतीही प्रश्न येऊन गेलेला आहे की तत्वबोधिनी सभा नक्की कोणी स्थापन केलेली आहे, तर त्याचं उत्तर होतं देवेंद्रनाथ टागोर. आता हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हे काम करत असताना त्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्लॅटफॉर्म मिळणं आवश्यक होतं आणि ते मिळालेलं होतं. राजा राममोहन रॉयची जी ब्राह्मण समाज होती त्यांचे विचार त्यांना मान्य होते, म्हणून त्यांनी 1841 मध्ये देवेंद्रनाथ टागोरांनी ब्राह्मण समाजामध्ये एंट्री केलेली आहे. मित्रांनो, याच्यानंतर ब्राह्मण समाजाला खूप चांगल्या पद्धतीचं काम करायला सुरुवात झाली. ब्राह्मण समाजाला एक पुन्हा जी उतरता काळ लागलेली होती पुन्हा त्यांना ओसंडी मिळाली आणि या समाजाचं काम पुन्हा समाजापर्यंत पोहोचू लागलं. मित्रांनो, आता याचं काम सुरू असताना पुढे हा समाज वाढत गेला. याच्यामध्ये 1858 मध्ये केशवचंद्र सेन नावाची व्यक्ती आली. आता केशवचंद्र सेन हे 1858 मध्ये या समाजामध्ये आलेले आहेत. आता या समाजामध्ये आल्याच्या नंतर हे प्रभावी वक्ते होते. यांचा एक समोरच्या तरुण पिढीवरती छाप पाडण्याचं असं हे काम केशवचंद्र सेन करत होते. त्यांच्या वक्तृत्वातून तसं होत होतं. आता यामुळे 1860-61 मध्ये ब्राह्मण समाजाचं आचार्यपद देवेंद्रनाथ टागोरांनी केशवचंद्र सेन यांना दिलं. आता आचार्यपद मिळवलं. आता हे आचार्यपद 1865 मध्ये पुन्हा देवेंद्रनाथ टागोरांनी काढून घेतलेल्या समाजाच्या माध्यमातून. मुद्दा इथं मित्रांनो खूप महत्त्वाचा ठरतो की नक्की कशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे. लक्षात घ्या, 1860-61 मध्ये आचार्य नावाचं पद त्यांना मिळालं. 1865 मध्ये ते पुन्हा काढून घेतलं. काढून घेण्याचं कारण असं होतं की हे जे काही केशवचंद्र सेन आहेत यांचा समाजाची प्रार्थना ते म्हणत नव्हते. हे समाजातल्या लोकांना पटत नव्हतं, ब्राह्मण समाजातल्या लोकांना. ओके, तर त्याच्यामुळे आणि इतर काही प्रॉब्लेम्स असल्या कारणाने त्यांना 1865 मध्ये काढून टाकलं. 1865 मध्ये काढल्याच्या नंतर देवेंद्रनाथ टागोर यांनी एक वाक्य म्हटलेलं होतं की जे वेद आहे ते अपौरुषीय आहे. आणि या वाक्यावरून खूप मोठा वादांग निर्माण झाला आणि ब्राह्मण समाजामध्ये फूट पडली. मित्रांनो, आता इथं महत्त्वाचा मुद्दा ठरतो की ब्राह्मण समाजामध्ये फूट कधी पडलेली आहे हे लक्षात घ्यायचं आपल्याला. बघा, ब्राह्मण समाजामध्ये फूट पडली. ब्राह्मण समाजाचे 2 तुकडे पडले 1866 मध्ये. आता 1866 मध्ये असं झालं की जे ब्राह्मण समाजाचे सुरुवातीमध्ये देवेंद्रनाथ टागोर होते. म्हणजे एकदम सुरुवातीला आपण पाहिलेलं होतं राजा राममोहन रॉय, त्याच्यानंतर देवेंद्रनाथ टागोर. आता देवेंद्रनाथ टागोर जे आहेत ते एका गटामध्ये आले आणि केशवचंद्र सेन यांनी एक दुसरा गट निर्माण केला. बघा, 1866 मध्ये ब्राह्मण समाजाचे 2 तुकड्यांमध्ये विभाजन झालं. त्यातला एक गट देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखाली होता आणि दुसरा गट केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली होता. ओके, आता देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखाली असणारा गट आणि केशवचंद्र सेनच्या नेतृत्वाखाली असणारा गट काढलं का लक्षात आलं. 1866 मध्ये वाद निर्माण झाले. ते आचार्य पदावरून 65ला झालेलं होतं. त्याच्यावरून त्याचं विभाजन म्हणजे ब्राह्मण समाजाचं विभाजन हे 1866 मध्ये झालं. केशवचंद्र सेनने नवीन एक समाज काढला. त्याचं नाव ठेवलं भारतीय ब्राह्मण समाज. ओके, आणि जो देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखाली जो मोठा पहिला सुरुवातीचा ब्राह्मण समाज सुरू होता तो कंटिन्युअसली पुढे चालू राहिला. त्याचं
पुन्हा नाव पडलं आदि ब्राह्मो समाज, आधीचा ब्राह्मो समाज, आदि ब्राह्मो समाज. ओके, म्हणजे केशवचंद्र सेनच्या नेतृत्वाखाली हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, भारतीय ब्राह्मो समाज 1866. ओके, त्याच्यानंतर केशवचंद्र सेनच्या जो नेतृत्वाखालचा समाज होता भारतीय ब्राह्मो समाज, याच्यामध्येही फूट पडला आणि याच्यातून एक दुसरा समाज पुढे आला, साधारण ब्राह्मो समाज, त्याचं नाव आहे साधारण ब्राह्मो समाज. आता साधारण ब्राह्मो समाज हा नक्की का बाहेर पडला हा प्रश्नचिन्ह आहे. ओके, आम्ही सुरुवातीच्या त्याच्यामध्ये म्हटलेलं तुम्हाला की इतिहासामध्ये गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण लक्षात घ्यायचं आहे. आता इथं तुमच्या लक्षात आलं की ब्राह्मो समाज हे 2 तुकडे का पडले, कारण समजलं. ओके, त्याच पद्धतीनं भारतीय ब्राह्मो समाजात पुन्हा परत फूट का पडली हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. केशवचंद्र सेन ही व्यक्ती लक्षात घ्या, केशवचंद्र सेन यांच्याच प्रयत्नांमुळे बालविवाह प्रतिबंध कायदा करण्यात आलेला होता 1872 मध्ये. यांनीच प्रयत्न केलेले होते केशवचंद्र सेनने, आणि यांनीच लगेच पुढच्या काही वर्षामध्ये 1-2 वर्षामध्येच त्यांच्या मुलीचा विवाह कुचबिहारच्या महाराजांसोबत लावून दिलेला होता. मुलगी लहान होती, महाराजांचं वय जास्त. ओके, या अशा पद्धतीनं बालविवाह करून दिलेला होता केशवचंद्र सेन. यांच्याचमुळे बालविवाह प्रतिबंध कायदा आला होता, म्हणजे लहान मुलांचं लग्न लावू नये याच्यासाठीच त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला प्रयत्न केलेले होते. म्हणजे बोलतात त्याप्रमाणे कृती झाली नाही. यांच्याच मुलीचं लग्न कुचबिहारच्या महाराजांशी लावून दिलं यांनी, त्याच्यामुळे समाजामध्ये जी काही लोक होती त्यांच्यामध्ये फूट पडली. आता याच्यामध्ये नवीन जी काही तरुण पिढी होती त्यांनी 1878 मध्ये आपला दुसरा एक वेगळा समाज निर्माण केलेला आहे, तो म्हणजे साधारण ब्राह्मो समाज. आता साधारण ब्राह्मो समाज मग शिवचंद्र सेन असेल, आनंदमोहन बोस असतील, उमेशचंद्र दत्त असतील, यासारख्या व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी साधारण ब्राह्मो समाज सुरू केला. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा इथं असा ठरतो, ब्राह्मो समाज समजून घेत असताना सुरुवातीला ब्राह्मो समाज 1828 स्थापना, त्याच्यानंतर 1866ला पुन्हा फूट पडली, पुन्हा 1878 मध्ये फूट पडली. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घेणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखालचा गट कोणता, भारतीय ब्राह्मो समाज असेल, साधारण ब्राह्मो समाज असेल, केशवचंद्र सेन ही व्यक्ती असेल, खूप महत्त्वाची ठरणार आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आता याच्या पुढचे भाग आपण तुमच्यासाठी आपल्या या मिशन महाराष्ट्र पोलीस या चॅनलवरती टाकत राहू. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे येणारे अभ्यासासंदर्भात पोलीस भरती असेल किंवा स्पर्धा परीक्षा तुम्ही इतर तयारी करत असाल तर तुम्हाला प्रथमतः मिळतील. ओके, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला